दिवसांपासून आमरण उपोषण सुरू, प्रशासनाकडून अद्याप दखल नाही, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. अन्य अपहरण प्रकरणी न्याय मिळावा आणि संबंधित विभागीय कामकाजाबाबत लेखी खुलासा देण्यात यावा या मागण्यांसाठी अर्जदार बालाजी व्यंकटराव कातकडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपोषणादरम्यान विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात कातकडे यांनी विभागीय कार्यालयातील निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाऐवजी इतरांच्या सांगण्यावरून कामकाज होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच यापूर्वी दिलेल्या चार्जशीट नोटिशीवरील खुलासा, संबंधित चौकशी अहवाल तसेच विभाग नियंत्रकांनी घेतलेल्या निर्णयाची लेखी प्रत तातडीने येण्याची मागणी त्यांनी केली आहे. उपोषण सुरू होण्यापूर्वी प्रशासनाला लेखी निवेदन देऊनही अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा बालाजी कातकडे यांनी दिला आहे. दरम्यान, उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. पासून आपण इथे उपोषणास बसणार, काय मुख्य मागणी आहे आपली आणि प्रशासन याला दखल घेत आहे का नाही, काय सांगायला संदर्भात? प्रशासन गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे. प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या न्याय द्यायच्या मूडमध्ये नाही आहे असं दिसून येत आहे. ऑगस्ट 2015ला या महिन्यात माझ्या वडिलांना काम केलेलं असूनसुद्धा कामाचे पैसे देण्यासाठी नकार देत आहेत. कामगार कायद्यात अशी तरतूद आहे की काम केल्यानंतर कामाचे पैसे द्यावेच लागते. अशी कायदेशीर बाब असूनसुद्धा हे प्रशासन विनाकारण जाणून त्रास देत आहे व त्याच्या संबंधित जवळचे नातगोप व सगळे सोयरे काही लागूनणार आहेत त्याला वाचवायचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत. मी एक वंजारी जातीचा असल्यामुळं मला वारंवार त्रास होत आहे हे स्पष्टपणे दिसून येते. आज 3 दिवसापासून उपोषणाला बसूनसुद्धा प्रशासन चर्चा करायच्या किंवा बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. त्यामुळं माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री पवार ताई आणि माननीय शिंदे साहेब यांनी स्वतः दखल घेऊन माननीय परिवहन मंत्री यांना सूचना करून माझं प्रकरण लवकरात लवकर निकाली करण्यात यावं एवढी विनंती करीत आहे. फक्त मुळामध्ये मी वंजारी असल्यामुळे मला त्रास होत आहे. आतापर्यंत प्रशासनाकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून आपली काही भेट घेण्यात आली का नाही? अजिबात कुणी भेट घेतली नाही. कुठली काही आज 3 दिवस झालं कुणी भेटा तयार नाही, चर्चा करायला तयार नाही. उपोषणाच्या नोटीस दिले तर त्याच्यावर चर्चा करायला म्हणा पत्रसुद्धा आणि दिलेलं नाही. इतकं प्रशासन माझ्यासंग दुजाभाव करीत आहे. जर याच्या पुढील आपली भूमिका काय असेल? इथून पुढील मी तीर्थपणे इथून पुढे जितकं कठोर होईल तेवढं उपोषण कठोर करणार आहे. आज मग बळी बी गेला तर मी मग न्याय हक घेतल्याशिवाय संविधानाच्या पद्धतीनं न्याय हक मागायचा मला अधिकार आहे. मी न्याय हक घेतल्याशिवाय उठणार नाही.